लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आणि माननीय आमचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त माननीय चोबे सर यांनी सर्वच पोलीस स्टेशनला आदेशित केलेले आहे की या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दीमध्ये गुन्हेगार शोध मोहीम तसेच जे काय अवैध व्यवसाय अवैध धंदे आणि अशा प्रकारे बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणारे जे आरोपी आहेत यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले आहे। त्याच अन्वये आमचे भोसरी पोलीस स्टेशनचे DBचे ऑफिसर PSI श्री मोहारे आणि PSI श्री जोनापल्ले साहेब हे आणि त्यांची टीम ही गुन्हेगार शोध मोहीम घेत असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की भोसरी पोलीस स्टेशनकडील एक रेकॉर्डवरील आरोपी नामे अमोल साळवे याच्याकडे तो बेकायदेशीररित्या अग्निशस्त्र बाळगून असल्याबाबत त्यांना माहिती प्राप्त झाली। त्या माहितीची खातरजमा करण्याकरिता त्यांनी त्याचा शोध घेऊन त्याला तो एका ठिकाणी म्हणजे अज्ञात ठिकाणी असताना ते ठिकाण आहे वाळके यांच्या गोट्याकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर तो असल्याची माहिती त्यांना मिळाली। या दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीमनी त्या ठिकाणी जाऊन त्याला शिताफीने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात होता। तर त्यावेळेस त्याला ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल असल्याचं आढळून आलं। त्याची आणखी अंगजडती घेतली असता त्यामध्ये 2 जिवंत राऊंड आणि एक एक्स्ट्रा मॅगझिन असे शस्त्र आणि त्याच्यासोबत या वस्तू मिळालेल्या आहेत। हे जे शस्त्र आहे वापरण्याच्या मागचा उद्देश काय होता त्याचा? तो लायसन आहे का त्या व्यक्तीकडे? हे जे शस्त्र आहे ते बेकायदेशीर आहे, याच्याकडे कुठलाही परवाना नाही, ते देशी बनावटीचं आहे। त्यातील हा आरोपी देखील रेकॉर्डवरील आहे, त्यामुळे आम्ही त्याला अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे। त्याच्या तपासामध्ये पुढे त्याने हे शस्त्र का आणलेलं आहे, कुठून आणलेलं आहे किंवा त्याचा काही उद्देश होता का, कुठला गुन्हा करण्याचा काही त्याचा मनसुबा होता का याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। या केसमध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगाने अद्याप तपास सुरू आहे। आतापर्यंत अशी कुठलीही सकारात्मक माहिती आमच्यापर्यंत नाही, परंतु हे वेपन त्याने कुठून प्राप्त केलं आहे आणि त्याच्याकडे ते कसं आलं याबाबत तपास सुरू आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आपल्या शहरातील नागरिकांना काही आवाहन करू शकणार? सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आणि सर्व नागरिकांना माझे याद्वारे आव्हान आहे की कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्य किंवा कुठली बेकायदेशीर घटना त्यांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ आमचे भोसरी पोलीस स्टेशनच्या निदर्शनास आणून द्यावे, जेणेकरून आम्हाला वेळेस त्याच्यावर प्रतिबंध करता येईल।